नमस्कार, मी सुगंध. आज आपण नदीकाठच्या क्षेत्रावरील बांबू लागवड पाहणार आहोत. शेतकरी संग्राम पाटील साहेब, गाव धनज, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड यांच्या शेतामध्ये मागल्या वर्षी नदीच्या बॅकवॉटरला टुलडा प्रजातीची आपण बांबू लागवड केलेली होती. बांबू लागवड करण्याच्या पाठीमागला उद्देश हा होता की नदीला आलेल्या पुरामुळं पाटील साहेबाची नदीकाठचं शेती क्षेत्र हे सातत्यपूर्ण पाण्याखाली जात होतं आणि हे जमीन पाणी लागून सातत्यपूर्ण पडक राहत होती. नदीकाठच्या पडक जमिनीवर अनेक वर्ष झालं कुठलंही उत्पन्न घेता येत नव्हतं. आपण पाहिलात की हो का, बांबूच्या पलळड्या बाजूला आपल्याला अनेक बाभळीची झाडं दिसते आहेत. ही झाडं अशी मोठी झालेली आहेत, जमीन पडक पडलेली आहे आणि ह्या पडक जमिनीमध्ये आपल्याला काही चांगली पिकं घेता येतात का? जमीन ही शेती योग्य बनवता येते का? तिच्यामध्ये पीक घेता येतात का? तर त्याचं उत्तर आहे होय. कारण या जमिनीमध्ये कृषीची पिकं न घेता आपल्याला फॉरेस्टची पिकं घेता येतात. त्यात सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे बांबू पीक. ह्या ठिकाणी बांबू पीक का बरं यशस्वी होऊ शकतं? तर त्याचे कारण हे आहे, बांबू ही गवतवर्गीय पीक आहे. या जमिनीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रजातीचं गवत उगवतो, वाढतो आणि मरतो आणि पाणी लागले की उगवतो. त्याच प्रजातीमध्ये बांबू येतो. म्हणून या क्षेत्रावर बांबू लागवड हे योग्य निर्णय आहे. आता या क्षेत्रावर बांबू लागवड केल्यामुळे फायदा काय झाला तर आपण पाहू शकतो. ही वर्षानुवर्ष पडीक राहणारी जमीन, इथे येणारे जंगले, इतर नाउपयोगी वनस्पती, त्या ठिकाणी बांबूची योग्य पद्धतीने लागवड झालेली आहे आणि बांबू एकच वर्षामध्ये 5 फूट, 7 फूट, 8 फूट वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढे चालून हे बांबूचे बेटे जसे मोठे होत जातील तसं या क्षेत्रावरलं पडक जमिनीमधलं येणारं गवत थांबून जाईल आणि ही संपूर्णपणे 2 एकरचं क्षेत्र हे उत्पन्नयोग्य होईल. आणि याचा दुसरा अजून एक फायदा म्हणजे तो फायदा असा आहे की कितीही मोठ्या प्रमाणात पाणी आलं, पूर आलं तर बांबू हे पीक शाश्वत टिकून राहणार आहे. सोबत आपल्या शेतातली माती वाहून जाऊ देणार नाही आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात फ्लो शेतात येऊ देणार नाही. ह्या फायद्यासोबतच पुढे 35 ते 60 वर्षासाठी या क्षेत्रावर बांबूचं उत्पन्न सातत्यपूर्ण मिळत जाणार आहे. ह्या फायद्यासोबत आपल्याला अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागते. नुसतं या क्षेत्रावर बांबूचे रोप आणून लावले म्हणजे बांबू येणार आहे का? तर तसं बांबू नैसर्गिकदृष्ट्या येणार नाही. बांबूचं स्वतःचं एक व्यवस्थापन आहे. बांबूचे रोपं खरेदी करण्यापासून, खड्डा करण्यापासून, खड्ड्यात न्यूट्रिशन फर्टिलायझर टाकण्यापासून ते बांबूचे बेट परिपक्व होईपर्यंत त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. योग्य पद्धतीचं जर बांबू व्यवस्थापन केलं गेलं तर एका बांबूच्या बेटामध्ये 50 काट्या उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
आणि तेच 50 काट्या प्रतिवर्षीप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये विक्री करता येणार आहेत. तर आपण एक अजून गोष्ट समजून घेतली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची शेती नदी नाले ओढेच्या बाजूला आहे आणि ती जमीन अशी पडीक आहे आणि त्या जमिनीमध्ये असे निरुपयोगी काट्याचे झाडं आलेले आहेत आणि त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. तर अशा काट्या आलेल्या नदी नाल्याच्या पडक जमीन क्षेत्रावरती आपण योग्य प्रजातीच्या व्यावसायिकदृष्ट्या उपयोगात येणाऱ्या बांबूच्या प्रजातीची लागवड केली तर हा वर्षानुवर्ष पडीक राहणारा क्षेत्र आपल्याला शाश्वत उत्पन्न देणारा दीर्घकाळासाठी उत्पन्न देणाऱ्या बांबू पिकामध्ये गुंतवता येतो. इतर पिकापेक्षा कितीतर प्रमाणात बांबूमध्ये बचत होते. बांबूमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची बचत होते? इतर पिकांना जसं सातत्यपूर्ण आपल्याला वेळ द्यावा लागतो तितका वेळ बांबूला देण्याची गरज नाही. जितक्या मोठ्या प्रमाणात कृषीच्या पिकांना फवारण्या कराव्या लागतात तेवढ्या त्यातली एकही टक्का बांबूला फवारणी करण्याची गरज नाही. राहिले खतं देण्याचा प्रकार, तर बांबूला खूप कमीत कमी म्हणजे कृषी पिकाच्या 5% खताची गरज लागते, ती बी गरजेनुसार. मग तिच्यात आता महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मग बांबू व्यवस्थापनामध्ये अशी कोणती महत्त्वाची गोष्ट की जी आपल्याला अनिवार्य केली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे बांबूला पाणी देणे, बांबूला माती चढवणे आणि बांबूमधील छोट्या 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 काट्या वेळोवेळी बाहेर काढणे आणि बांबूच्या ब्रँचेस आलेल्या ब्रँचेस ज्या की त्रास देणाऱ्या आहेत त्या ब्रँचेस कट करून बाजूला काढून बेट स्वच्छ ठेवणे, या गोष्टी आपल्याला व्यवस्थापनामध्ये काळजीपूर्वक कराव्या लागतात. तर अशा पद्धतीनं आपण बांबू पिकाचं व्यवस्थितरित्या पडक जमिनीवर पीक घेऊ शकतो आणि पडक जमीन ही पिकाखाली आणू शकतो. या माहिती व्यतिरिक्त आपल्याला इतर काही माहिती हवी असेल किंवा आपल्याला कुठले प्रश्न या संदर्भात निर्माण झालेले असतील तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 99 75 99 48 39. आमची पूर्ण वेळ बांबू क्षेत्रात काम करणारी एक शाखा आहे आणि आमची स्वतःची बांबूची नर्सरी आहे. आमची बांबूची नर्सरी मुक्काम पोस्ट कलंबर बुद्रुक तालुका लोहा जिल्हा नांदेड इथं आहे. आपल्याला अधिकची महत्त्वपूर्ण माहिती जर घ्यायची असेल तर आपण आमच्या नर्सरीला प्रत्यक्षात येऊन भेट देऊ शकतो आणि माहिती घेऊ शकतो. तर चला तर मग आता आपला निरोप घेतो. मी सुगंध. धन्यवाद.